महाराष्ट्रातले मुंबईतले असलेले पण अखिल भारतीय महामंत्री मान्य विनोद तावडेजी, मंचावर उपस्थित राहुल नार्वेकरजी, राम शिंदेजी, चंद्रकांत दादा पाटीलजी, गिरीश महाजनजी, राधाकृष्ण विखे पाटीलजी, रावसाहेब दानवेजी, आमचे माजी अध्यक्ष सुधीरभाऊ मुनगंटीवारजी, माजी मुख्यमंत्री नारायण राणेजी, माननीय अशोक चव्हाणजी, गणेश नाईकजी, मंगलप्रभात लोढाजी, पंकजाताई मुंडेजी, प्रवीण दरेकरजी आणि ज्यांनी यशस्वी कारकीर्द केली असे आपले निवर्तमान अध्यक्ष, जरा जोरदार टाळ्याने त्यांच्या कर्तृत्वाला भरारीचा आपण सलाम करूया असे चंद्रशेखर बावनकुळेजी आणि तेवढ्याच धडाडीचे नवनिर्वाचित आपल्या सगळ्यांना प्रेरणा देणारे लोकप्रिय असे असलेले आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, आजच्या या डोम मधल्या आपल्या या परिषदेतला कार्यक्रमातला प्रत्येक या हॉल मधला कोना न कोना मी माझ्या मीडियाच्या मित्रांना सांगेन, कॅमेरा मारून जरा शूट करा आणि बाहेर पण जेवढे आहेत तेवढ्याला शूट करा. देवेंद्रजी, मला आनंद या गोष्टीचा आहे, 7 दिवस दूरचित्रवाहिनीवर आमची सभा आहे, सभा आहे, सभा आहे, जल्लोष आहे, जल्लोष आहे असं प्रचार करून सुद्धा लोक जमतील असं एका पक्षाला वाटलं नाही. म्हणून बरेच पक्ष एकत्र येऊन जे काही डोम मध्ये बऱ्याच पक्षांचं मिळून होणार आहे त्यापेक्षा एकटा पक्षा, एक झेंडा, एक नेता आणि एक कर्तृत्व, त्याचा व्हिडिओ आपण बघा. आणि मला या ठिकाणी मुद्दामून उल्लेख करायचा आहे, माननीय चंद्रशेखर बावनकुळेजींचा, की बावनकुळेजी महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून जेव्हा तुम्ही सूत्र हातात घेतलीत त्यावेळेचं वातावरण, विधानसभा निवडणुकाही झाल्या नव्हत्या, लोकसभाही झाल्या नव्हत्या, त्याआधी नगरपालिका महानगरपालिका होतील अशी शक्यता नव्हती. कदाचित त्यावेळेला भाजपचं महायुतीचं सरकारही नव्हतं. पण बावनकुळेजींनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाने सिद्ध केलं, मातीतला रांगडा पैलवान खाली पडून वरच्याचा सुद्धा हल्ला परतवू शकतो. ते नाम म्हणजे चंद्रशेखर बावनकुळेजी आहे. आणि त्यामुळे यशाची सर्व शिखरं बावनकुळेजींच्या नेतृत्वामध्ये, मान्य देवेंद्रजींच्या मार्गदर्शनामध्ये मंचावर बसलेल्या सर्व नेतृत्वाच्या सहकार्याने आपल्याला मिळाली. आता रवींद्र चव्हाणजी अध्यक्ष झाले आहेत. मग मी विचार करत होतो देवेंद्रजी की चंद्रशेखरापासून रवींद्रापर्यंतचा बदल म्हणजे काय. आणि आजकाल तुम्ही मला आयटीचं काम दिलंय, कधी कधी चॅट जीपीटीवर मी पण जातो आणि मी चॅट जीपीटीला विचारलं चंद्रशेखर म्हणजे काय, रवींद्र म्हणजे काय, आणि काय समर्पक उत्तर भाजप महाराष्ट्र चॅट जीपीटीला कदाचित माहिती आहे. चंद्रशेखर म्हणजे ज्याचा मुकुट चंद्र का शीतल आहे, ज्याच्या मुकुटावर चंद्र आहे तो चंद्रशेखर आहे. आणि रवींद्र जो सूर्याचा पूजक आहे, ज्याचा पाव सूर्यच आहे. आणि म्हणून चंद्राच्या शीतल फटक्याने आमच्या विरोधी पक्षाला विधानसभेत गार केला.
बावनकुळेजींच्या नेतृत्वात विधानसभागार एक पैत्रा देवेंद्रजीने ऐसा डाला, हिंदीत सांगतो कारण हल्ली हिंदीच चालू आहे, की चंद्राच्या शीतलतेनेच आमचे विरोधी पक्षकार झाले. ओ आता तर पुढची लढाई सूर्याशी आहे. आणि मी सांगतो तुम्हाला, हा सूर्य रोज तळपणार आहे. सर्व महाराष्ट्रभर स्वतःची सोनेरी किरण पसरवणार आहे. आणि विरोधी पक्षाच्या, ज्याचं वर्णन आज करतोच, खोटं बोलायचं तर किती रोज. आणि म्हणून उबाटा सेना नंबर 1 काँग्रेस राष्ट्रवादी आहेच, आणि मध्ये मध्ये शिवतीर्थ पण आहेच. आणि म्हणून या सगळ्यांनी जी खेती पिकवली आहे, त्या विरोधी पक्षाची खेती म्हणजे अफू आणि अफवांची शेती आहे. त्या अफू आणि अफवांच्या शेतीला आमचा रवींद्र रूपी सूर्य भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही. हे आज त्या ठिकाणी मला स्पष्ट करायचं आहे. मित्रांनो, अफू आणि अफवांचं पीक म्हणजे केवढं? सुरुवातीला सांगितलं संविधान बदलणार, अफवा. मग सांगितलं समृद्धी महामार्गात शेतकऱ्यांचं अहित होणार, अफवा. मग सांगितलं कोस्टल रोडमध्ये आमच्या काही समुद्रावर व्यवसाय करणाऱ्यांचं नुकसान होणार, अफवा. जैतापूर, नाणापूर, अफवा. आणि आता अफवा. आणि म्हणून केंद्रीय भारतीय जनता पार्टीने सांगितलं आणि ठरवलंय, चंद्राने आपलं काम केलंय, आता सूर्य सुद्धा आपलं काम करील. आणि योगायोग असा आहे, कारण विनोदजी, मी सुधीर भाऊंच्या बाजूला बसलो होतो, त्यामुळे पुढचं वाक्य हे कोणाच्या डोक्यातून येऊ शकतं हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. आणि मग योगायोग आहे तसे नावाने 12वे अध्यक्ष असतील, पण क्रमांकामध्ये 13वे असलेले रवींद्र चव्हाणजी विरोधी पक्षाचं राजकीय 13वं घातल्याशिवाय राहणारच नाही. आणि मग सुधीर भाऊ म्हणाल्याप्रमाणे, अरे नंबरने 13वं घालतील, पण नावाने 12वं आहे, 12 वाजवल्याशिवाय सुद्धा राहणार नाहीत आमच्या विरोधी पक्षाचं. आणि म्हणून मी त्यांना शुभेच्छा देऊन माननीय नितीनजींचं स्वागत करून जोरदार टाळ्यांनी आपण माननीय नितीन गडकरीजींचं या ठिकाणी स्वागत करूया. जय हिंद.